मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला केतन अग्रवाल यांचा मृत्यू सुरुवातीला अपघात वाटला होता। मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं। केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून कट रचत केतन यांना दरीत ढकलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, सुरक्षा रक्षकांची साथ आणि न्यायालयीन घडामोडी यामुळे हाय प्रोफाईल प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे। लोहगडावरचा मृत्यू की थंड डोक्याने रचलेला कट, सीसीटीव्ही कॉल रेकॉर्ड्स आणि उघड झाली मर्डर मिस्ट्री। प्रेमासाठी कट की संपत्तीचा खेळ, कुडी आणि कॉलमुळे फुटलं परफेक्ट मर्डरचं बिंग। लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला केतन अग्रवाल यांचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा प्राथमिक निष्कर्ष लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काढलाय। या खुलाशानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात मोठी खळबळ उडाली। मृत केतन अग्रवाल हे प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांचे पुत्र होते। त्यांचा विवाह मसाला व्यावसायिक गोयल कुटुंबातील सिया गोयल हिच्यासोबत निश्चित झाला होता। जयपूरमध्ये होणाऱ्या भव्य विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात होती। लग्नासाठी 2 विमानं बुक झाली होती। मात्र त्याआधीच ही धक्कादायक घटना घडली। पोलीस तपासानुसार सिया गोयलला हे लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे तिने कथित प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं केतन यांना कायमचं दूर करायचा कट रचल्याचा संशय आहे। दिवाळीच्या काळात एका पबमध्ये सिया आणि चेतनची ओळख झाली। पुढे त्यांचं प्रेम संबंधात रूपांतर झाल्याचं तपासात समोर आलं। 14 को मुझे कल वहाँ पता चला कि उसने खुद ने उसको धक्का मारा, जिसकी वजह से केतन पीछे सरक गया और पीछे एक पेड़ था, पेड़ का सहारा लेके वो बच गया। बचने के बाद उसने इमीडिएटली नाटक किया कि सांप आ गया, सांप आ गया, सांप आ गया और मैंने तेरे को बचा लिया। तो उस वक्त उसके ध्यान में नहीं आया कि इसने मेरे को धक्का मारा था गिराने के लिए, लेकिन अभी सांप का बहाना कर रही है। फिर इमीडिएटली उसने फिर बोला 18 तारीख को मेरे को फिर लोहगढ़ जाना है, जबकि 19 तारीख को उसका बर्थडे था। महाबलेश्वर में हम सेलिब्रेट कर रहे थे, लेकिन उसने बोला नहीं, मेरे दोस्त कुछ मेरी पार्टी रखना चाहते हैं, कुछ लड़के लड़कियां हैं। केतन को उसने ऐसा कन्विंस किया कि कुछ भी कर, अपन बर्थडे बैश अपने को वहां करना है। दोनों ने मिलके उसके ऊपर किसी चीज का वार करके उसको ऊपर से नीचे फेंक दिया। सिया को सब कुछ अपने बहू के जैसे माना था, उसने बहुत बड़ा मेरे को धोखा दिया है और मेरे को बहुत झूठ बोला है। देखा जाए तो अभी बहुत सारी चीजें बातें आ रही है, बहुत झूठ बोला है उसने मेरे साथ। हम लोग डिनर पे मिले भी, मैंने उसको फ्रेंकली बोल दिया था कि मेरे घर में ड्रिंक नहीं चलता है, मेरे घर में कोई मेरे पार्टियां भी तेरे को भेजूंगी नहीं, तो भी वो ड्रिंक करने की ये हमसे छुपाई गई है। उसके माँ ने बाप ने हमसे ये बात छुपाई गई है। और मेन जिम्मेदार तो इस पर पूजा मित्तल बहुत ज्यादा इन्वॉल्व है। पूजा गोयल ने, मैं जिस दिन हुआ था, पूजा गोयल का मेरे पास कॉल आया था कि आपके बेटे को क्यों भेजते हो। मैंने नहीं भेजा है, सिया ने लेके गई है मेरे बेटे को वहां पर खींच के, मैंने नहीं भेजा है। सिया का हाथ है इसमें पूरा। नहीं, उसको मौत की सजा चाहिए, उसको, उसके भाई को भी, उसके बॉयफ्रेंड के भी, उसके माँ को भी, उसके बाप को भी। लड़की वालों के हमारे संबंध 35 साल से है, इतना प्रेम है। अब बताओ, अगर 35 साल के जो 11 है, दोस्ती है, एक जगह बैठते थे, और क्या चौकसी करेंगे, इससे ज्यादा चौकसी कर नहीं सकते। और ये सारा जो खेल है, इन सबको परिवार को मालूम था कि बच्ची का किसी के साथ लव है, और उसमें सबसे ज्यादा उसके बुआ रेनू और उसके फूफा नरेंद्र, इन दोनों का हाथ है। इन दोनों ने ही प्रेस करके रिश्ता लेने को लगाया है। मेरे को 10 टाइम बोला है, तुम चिंता मत करो, बहुत अच्छी लड़की है, बहुत शांत लड़की है, मैं जवाबदार हूँ। और आज क्या जवाबदार है, कोई मुंह भी नहीं बताता। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी सिया आणि चेतन यांनी कटाची आखणी केली। केतन हा ट्रेकिंगचा शौकीन असल्यानं त्याला लोहगडावर नेण्याची योजना आखण्यात आली। 14 जूनला पहिला प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। मात्र त्या दिवशी परिस्थिती अनुकूल नसल्याने योजना फसली। त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा लोहगडावर ट्रेकचं नियोजन करण्यात आलं। याच दिवशी योग्य संधी साधत केतन यांना खोल दरीत ढकलण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। या घटनेत केतन यांचा जागीच मृत्यू झाला। ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब दिनेश तायडे साहेबांचा फोन होता 10:30 वाजता
आणि 10:30 वाजताच आम्हाला समजलं की असं असं झालेली घटना. लोहगडावरून एक मुलगा पडलेला आहे आणि आम्ही 11:15च्या सुमाराला आम्ही आमची टीम घेऊन लोहगडाच्या दिशेला आम्ही रवाना झालो. लोहगडावरून पडलेला केतन अगरवालला डायरेक्टली डोक्यावरच त्याचा फॉल झालेला होता. डोक्यामध्ये कवटीचा भाग बराचसा फुटलेला होता, म्हणजे जवळजवळ निम्म डोकं त्याचं चेंबलेलं होतं आणि अंगावरही झाडांच्या फांद्यांच्या किंवा दगडाच्या घासल्यामुळे मोठ्या जखमा होत्या. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं चित्र होतं. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान कडक उन्हात हुडी घालून फिरणाऱ्या चेतन चौधरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दुवा ठरले लोहगडावरील सुरक्षा रक्षक धीरज जाधव. त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यामुळे तपासाला निर्णायक गती मिळाली. पोलिसांनी संशयितांची चौकशी केल्यानंतर कथित कटाचा उलगडा झाल्याचा दावा केलेला आहे. तो कॅप घालू आणि कानाला हेडफोन होते, गोल्ड कॅप होती आणि साईड ब्लॅक कलरमधून मॅक्स होता त्याचा. तसा तो आला वरती आणि तो स्पीडमध्ये गेला, कारण कानामध्ये हेडफोन होते. पाठीमागून गार्डचा आवाज देतोय की सर तिकीट घेऊन जा, तिकीट घेऊन जा. तो का थांबले नाही. मी समोरच्या साईडला बॅगचे वगैरे चेक करत होतो. त्यांना आढळलं दादा खालून आवाज येतोय, तिकीट घेऊन जावा. तर तो मला म्हणले की सर मी एक्सरसाइज करतोय, मी लगेच खाली जाणार आहे आणि दादा तुम्हाला तिकीट पे करून मी आणि तिकीट तुम्हाला काढून देऊन जाणार आहेस. आणि तो जाताना काही थांबलं नाही आणि मी बऱ्याच वेळा त्याच्या नजरामध्ये बघितले की हा येईल का तिकीट काढणार, पण तो कधी दिसलंच नाही, तो नजरामध्ये आलाच नाही. घटनेनंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आमचा आरोपी नंबर 2 आहे चेतन चौधरी. त्याचा जर FIR जर हे केला आपण, जो पब्लिकली पण असतो अवेलेबल, तर त्याच्यात जर बघितलं तर नॉट अ सिंगल ॲलिगेशन त्याच्यावर ह्या FIR मध्ये आहे. त्याला फक्त त्या मुलीचा मित्र ह्याच्या खाली फक्त इम्प्लिकेट केलेलं आहे या गुन्ह्यात. नाही, असा कुठलाही सबळ पुरावा नाही, कॉन्क्रीट एव्हिडन्स नाही किंवा त्याचा कोर्टात कुठलाही आजपर्यंत तरी त्याचे कुठलेही कागदपत्र दाखल नाही. मात्र आरोपी चेतन चौधरीच्या बचाव पक्षाने त्याच्या विरोधात कोणताही थेट पुरावा नसल्याचा दावा केलाय. केवळ सियाचा मित्र असल्यामुळे त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं आहे. तर पोलिसांकडून मात्र तांत्रिक पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे तपास सुरू असल्याचं सांगितलं जातं. जे CCTV चेक केले त्या CCTVमध्ये सिया जी आरोपी क्रमांक 1 आहे ती व चेतन चौधरी जो दुसरा आरोपी आहे, या दोघांमध्ये एकमेकांना इशारे करताना आम्ही बघितलं आणि त्यानंतर मोबाईलचा डेटा आणि CCTV सगळं ॲनालिसिस करून आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो की हा अपघात नसून हा प्री प्लॅन केलेला मर्डरच आहे. त्यानुसार आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे. माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी 29 जूनपर्यंत PC दिलेली आहे. आता पुढे आणखी तपास आमचा सुरू आहे. दरम्यान केतन याच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासाचं कौतुक करत मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणानं आता हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचं रूप धारण केलं असून या कटामागील नेमकं कारण आणि आणखी कुणाचा सहभाग होता का याचा शोध पोलीस घेतात. लोहगडावरील कथित अपघातापासून सुरू झालेला तपास आता खुनाच्या आरोपांपर्यंत पोहोचलाय. CCTV, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलीस तपास वेगानं सुरू असून या प्रकरणातील पुढील खुलाशांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. सागर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मावळ, पुणे.